प्राध्यापक अमित धांदे आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं 5वं प्रकरण सुरू आहे. प्रकरणाचे नाव आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ रिप्रेझेंटेशन. या प्रकरणामध्ये याआधी आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय, राजाचा दैवी अधिकार असे काही मुद्दे आपण समजून घेतले. त्या आधी आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये मतदानाचा हक्क ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घेतली होती. त्या पुढचा मुद्दा आपण जो आज घेणार आहोत तो मुद्दा म्हणजे प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर. प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर हा आजचा आपला घटक आहे. त्याला आपण मीडियम ऑफ रिप्रेझेंटेशन अँड इट्स लेवल्स असं आपण म्हणू. प्रतिनिधित्वाची माध्यमे आपल्या सिलेबसमध्ये प्रामुख्याने 3 माध्यमे आलेली आहेत प्रतिनिधित्वाची. त्यातील पहिलं माध्यम जे आलेलं आहे ते आहे राजकीय पक्ष. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्ष हे प्रतिनिधित्वाचं एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. या आधीच्या तासिकेमध्ये आपण मतदानाचा हक्क हा मुद्दा समजून घेताना आपण समजून घेतलं होतं की लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान न करण्याचं ठरवलं तर ही लोकशाही टिकणार नाही, ही लोकशाही वाढणार नाही. लोकशाही वाढण्यासाठी मतदान करणं फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. तर राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. राजकीय पक्ष हे एक मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्ष हे सरकार आणि जनता यांच्यातील मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. आता याआधी आपण राजकीय पक्ष म्हणजे काय ते समजून घेतलं होतं. तर समविचारी लोकांचा समविचारी लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय. समान विचारसरणी, समान विचारधारा असलेले लोक एकत्र येतात आणि ते ठरवितात की आपल्याला आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. ते त्यांचा प्रोग्राम, कार्यक्रम ठरवितात, त्यांची ध्येय धोरणे ठरवितात आणि त्या आधारे मग एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना होते. तर राजकीय पक्ष हा काही एकाएकी एखादा राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्माण होत नाही. तर त्याचा एक मोठा प्रवास असतो. ते आपण पुढे पाहू. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की राजकीय पक्ष हे एक माध्यम आहे. राजकीय पक्ष हे प्रतिनिधित्वाचं एक फार महत्त्वपूर्ण असं माध्यम आहे. तर राजकीय पक्षाचा इतिहास आपण या पाठामध्ये सुरुवातीला थोडक्यात समजून घेतलेला आहे. या आधीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या राजकीय पक्षाचा जन्म किंवा याची सुरुवात कशी झालेली, याची उत्पत्ती कशी झालेली आहे. या आधी आपण समजून घेतलं होतं की इंग्लंडमध्ये राजा आणि राजाचा विरोधक, राजा आणि राजाचे विरोधक यातून राजकीय पक्षाचा जन्म झालेला आहे. आपण समजून घेतलं होतं की राजाचा जो फॉलोवर वर्ग होता त्यास कॅव्हेलियर असं म्हटलं गेलं आणि राजाचा जो विरोधक समूह होता त्याला राऊंड हेड असं म्हटलं गेलं. आणि त्यातूनच पुढे मग हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष असा तो प्रवास आपण पाहतो. संसदीय शासन पद्धतीचा माहेरघर आपण इंग्लंडला म्हणतो. सोबतच आपण या राजकीय पक्षाचं माहेरघर देखील इंग्लंड या देशास म्हणतो. आणि मग पुढे हा प्रसार होत गेला. आपल्या देशाचं जर आपण बघितलं, भारत देशाचं बघितलं तर भारतामध्ये 1885 साली एक संघटना स्थापन झाली. ती संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होय. त्याला आपण संघटन का बरं म्हणतो, कारण तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा हेतू निवडणूक लढविणे, सत्ता उपभोगणे हा हेतू नव्हता. हा दुय्यम हेतू. पण प्राथमिक हेतू काय होता त्यांचा, तर देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणे. आणि या टायटल खाली, देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणे या शीर्षकाखाली सगळ्या विचारसरणीचे, विविध जातीय, धर्माय, पंथाय, संप्रदाय आहे, सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आणि याच काळामध्ये आपण पाहतो म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी इतरही काही संघटना स्थापन झाल्या, इतरही काही पक्ष स्थापन झाले असं आपण म्हणू. मुस्लिम लीगची स्थापना झाली, हिंदू महासभेची स्थापना झाली,
भारताचा साम्यवादी पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. तर राजकीय पक्ष हे एक महत्त्वाचं माध्यम आहे प्रतिनिधित्वाचं. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये, इन रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व हे राजकीय पक्ष करतात. कारण अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष जनता सहभागी होत नाही. कारण मर्यादा आहे, लोकांना मर्यादा आहे. लोकांना आपापली कामं असतात. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या, मोठा भूप्रदेश असलेल्या देशामध्ये जनतेला उठसूट जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, राजधानीच्या ठिकाणी जाणं जवळपास इम्पॉसिबल आहे. त्यावरती उपाय म्हणजे, त्यावरती पर्याय म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही होईल, ज्यालाच आपण अप्रत्यक्ष लोकशाही देखील म्हणतो. तर हे जे राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष जनतेच्या ज्या आकांक्षा आहेत, जनतेच्या ज्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग आता राजकीय पक्षांची संख्या कमी जास्त असू शकते. भारतासारख्या देशामध्ये आपण पाहतो की बहुपक्ष पद्धती आहे. या आधीच्या तासिकेमध्ये आपण समजून घेतलं होतं की भारताच्या संविधानामध्ये राजकीय पक्षांची संख्या किती असावी याबद्दल काही स्पष्ट तरतूद नाही आहे. ही संख्या कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते. आपण पाहतो की इंग्लंड आहे, अमेरिका, या ठिकाणी द्विपक्ष पद्धती प्रामुख्याने आपल्याला आढळून येते. चीनसारख्या, क्युबासारख्या देशामध्ये आपल्याला एक पक्ष पद्धती आढळून येते. तर हे जे राजकीय पक्ष आहेत, या पक्षांना मान्यता कोण देतं, या पक्षाची स्थापना कशी होते? तर भारताच्या संविधानामध्ये 324व्या कलमामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. भारताचा एक स्वतंत्र निवडणूक आयोग आहे आणि या निवडणूक आयोगाचं हे काम आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. तो पक्ष प्रादेशिक आहे, तो पक्ष राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे, त्यांची किती उमेदवार निवडून गेलेले आहेत, या आधारे तो पक्ष राष्ट्रीय स्वरूपाचा ठरतो की नाही ठरत, हे त्या ठरविणे हे निवडणूक आयोगाचं काम आहे. सोबतच चिन्हाचं वाटप करणे, निवडणुकीचं संचालन करणे, निर्भीड निपक्षपातीपणे निवडणुका घेणे हे भारताच्या निवडणूक आयोगाचं काम आहे मित्रांनो. तर राजकीय पक्ष हे सतत कार्यरत असतात, त्यांना प्रकाश झोतात राहावं लागतं. आजचं जर वातावरण आपण आपल्या देशातील बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. आपल्या पुस्तकामध्ये 7 राष्ट्रीय पक्षांची यादी आलेली आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, भारताचा साम्यवादी पक्ष आहे, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तृणमूल काँग्रेस पक्ष आहे. असे काही पक्ष आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर राजकीय पक्ष हे काय आहे, तर प्रतिनिधित्वाचं एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. दुसरं एक माध्यम आलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकात, ते आहे दबाव गट किंवा हितसंबंधी गट. दबाव गट किंवा हितसंबंधी गट, दबाव गट मीन्स प्रेशर ग्रुप और इंटरेस्ट ग्रुप. कारण प्रत्येक गटाचा, समूहाचा काही ना काही इंटरेस्ट असतो. विदाऊट इंटरेस्ट, विदाऊट हितसंबंध ते काही एकत्र येणार नाही. तिसरं जे माध्यम आहे प्रतिनिधित्वाचं, ते आलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकात, ते म्हणजे आहे गैर शासकीय संस्था, NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, NGOज म्हणतात त्यांना. तर यामध्ये सर्वप्रथम आपण पहिलं जे माध्यम आहे प्रतिनिधित्वाचं, ते म्हणजे कोणतं, तर ते राजकीय पक्ष. या राजकीय पक्षाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी. राजकीय पक्ष म्हणजे काय, तर समान विचारधारा, समान विचारसरणी असलेले लोक एकत्र येऊन राजकीय पक्षाची स्थापना करतात. आणि मग हे लोक काय करतात, ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करतात, त्यांच्यासाठी प्रचार करतात, आणि मग समजा त्यांना बहुमत प्राप्त झालं तर ते मग सत्तेत बसतात, सत्ता उपभोगतात. 4 वर्ष जो काही कार्यकाळ ठरला, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. या 5 वर्षामध्ये त्यांना मग जनतेच्या सेवार्थ कामं करावी लागतात. या राजकीय पक्षांना देखील भरपूर कामं करावी लागतात. हे राजकीय पक्ष म्हणजे काय आहे, मध्यस्थ आहे, दुवा आहे. सरकार आणि जनता यांच्यातील ते दुवा आहे. या राजकीय पक्षांना बहुमत मिळालं तर त्यांचा प्राईम मिनिस्टर बनतो, त्यांचा चीफ मिनिस्टर बनतो. आपल्याला माहीत आहे की प्राईम मिनिस्टर हा केंद्रात असतो, चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री हा घटक राज्यामध्ये असतो. या राजकीय पक्षांना स्पर्धा करावी लागते. भारतासारख्या देशामध्ये भरपूर स्पर्धा आहे, कारण यांना टिकून राहावं लागतं. आज जो पक्ष सत्तेत आहे, उद्या पुन्हा आपली सत्ता आली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. सोबतच कार्यकर्ते त्यांना जोडावे लागतात.
आपला पक्ष मागे पडता कामा नये. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढवावी लागते. यांना प्रचारसभा घ्याव्या लागतात, त्यांना मेळावे घ्यावे लागतात. या पक्षाचे जे नेते असतात, मग ते मंत्री असो, प्रधानमंत्री असो किंवा मग राज्यस्तरावर मुख्यमंत्री असो, यांना देखील सभा घ्याव्या लागतात. असं आपण पाहतो की आपण भारत देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये विविध घटक राज्यांमध्ये ज्या निवडणुका घातलेल्या, त्या निवडणुकांमध्ये देशाचे प्राईम मिनिस्टर विविध ठिकाणी जाऊन काय घेतात, सभा घेतात. कारण एक 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 चेहरा पाहिजे असतो जनतेला. एक काय पाहिजे असतो, एक चेहरा पाहिजे असतो. आणि तो चेहरा म्हणजे देशाचे प्राईम मिनिस्टर असतात. एखाद्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर यांनी सभा घेणं फार मोठी गोष्ट असतो. त्या ठिकाणी लोक त्यांना पाहायला येतात, लोक त्यांना ऐकायला येतात. ते लोकांना काहीतरी शब्द देतात आणि लोकांना अपेक्षा असते की हा शब्द ते सत्तेत आल्यावर पूर्ण करतील. तर एकंदरीत काय, राजकीय पक्षाला नेहमी कार्यरत 24ही तास म्हणा किंवा 12ही महिने म्हणा त्यांना कार्यरत राहावं लागतं. त्यांना आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहावं लागतं. आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये बरेच प्रादेशिक पक्ष आहेत मित्रांनो. वी हॅव मल्टी पार्टी सिस्टम. आपल्या भारत देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे, तुम्हाला सांगितलं मी. तर या बहुपक्ष पद्धतीबाबत सांगायचं झाल्यास याचं मूळ भारताच्या संविधानामध्ये. आपल्याला जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत जे 6 हक्क आहेत, त्या 6 हक्कामध्ये आपल्याला संघटन स्वातंत्र्य, त्या संघटन स्वातंत्र्याच्या आधारे आपल्याला राजकीय पक्षाची स्थापना करता येते. म्हणजे एक संघटन तयार होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुरुवातीला 1885ला एक संघटन होतं, ती एक चळवळ होती, ती एक स्वातंत्र्याची चळवळ होती. भविष्यामध्ये मग त्याचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये झालं. असाच प्रवास असतो राजकीय पक्षाचा. एका दिवसात काही एखादा मोठा राजकीय पक्ष काही जन्मास येत नसतो. ठीक आहे. तर या राजकीय पक्षाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, भारताच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास, पुस्तकात आलेलं आहे आपल्या की 7 जवळपास राष्ट्रीय पक्ष आहे. आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये, महाराष्ट्रासारख्या घटक राज्यामध्ये आपण पाहतो की शिवसेना आहे, मनसे आहे, शेकाप आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, यासारखे प्रादेशिक पक्ष आहेत. आपल्या शेजारी आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम आहे. तामिळनाडूमध्ये आता निवडणूक आहेत, त्या तामिळनाडूमध्ये DMK, AIADMK. DMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळगाव आणि AIADMK म्हणजे ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळगाव. ठीक आहे. पंजाबमध्ये अकाली दल हा प्रादेशिक पक्ष आहे. त्या JNK, जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स नावाचा प्रादेशिक पक्ष आहे. आसाम गण परिषद आहे आसाममध्ये. त्या बिहारमध्ये जनता दल युनायटेड आहे, नितीश कुमारांचा पक्ष. RJD आहे, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष. तर भारतामध्ये जेवढी घटक राज्य आहेत, प्रत्येक घटक राज्यामध्ये तुम्हाला 3-4 काय सापडतील, प्रादेशिक पक्ष सापडतील. आता प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्षांचा हेतू जो आहे तो व्यापक स्वरूपाचा असतो किंवा त्यांचा आवाका व्यापक असतो, आवाका त्यांचा मोठा असतो. त्यांना राष्ट्रीय पातळीवर, नॅशनल लेवलवर काम करावं लागतं. प्रादेशिक पक्षांचा आवाका त्या तुलनेत छोटा असतो, कमी असतो. प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक मुद्दे घेऊन पुढे आलेले असतात. फॉर एक्झाम्पल, शिवसेनेचा जर विचार केला, शिवसेनेची स्थापना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. शिवसेनेची स्थापना कशासाठी केली तर मूळ हेतू काय तर मराठी भाषिक लोकांचं हित, मराठी भाषी, बरं, जे मराठी बोलतात ते, मग तो कोणत्याही तिकडे जातीचा असो, धर्माचा असो, तो विचार आपल्याला करायचा नाही. जो अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषिक आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा. त्याला प्रायोरिटी भेटली पाहिजे, त्याला प्राथमिकता, पहिला क्रम त्याला प्राप्त झाला पाहिजे. यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. तर हा प्रादेशिक पक्ष आहे. शेकाप, शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. रिपब्लिकन पार्टी, ज्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3 गट दिसतात. एक जोगेंद्र कवाडे यांचा गट आहे नागपूरकडे. अकोल्याकडे आपले गवई आहेत, डॉक्टर राजेंद्र गवई, रासू गवई यांचे सुपुत्र यांचा गट आहे. एक रामदासजी आठवले यांचा गट आहे, जे केंद्रामध्ये मिनिस्टर आहे. तर हे महाराष्ट्राचं बघितलं आपण. तर प्रत्येकच घटक राज्यामध्ये, ईशान्य भारतामध्ये आपल्याला काही प्रादेशिक पक्ष आढळतात. तर आपल्याला लिबर्टी, आपल्याला स्वातंत्र्य, की आपण संघटना स्थापन करू शकतो. संघटनेचं रूपांतर भविष्यामध्ये कशामध्ये होतं तर प्रादेशिक पक्षामध्ये होतं. तर हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे राजकीय पक्ष.
आता मग तो राष्ट्रीय आहे की प्रादेशिक आहे हे कसं ठरवायचं? तर हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगासह देण्यात आलेला आहे. निकष सांगितलेले आहेत, त्या निकषाच्या आधारे ठरतं की तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे की प्रादेशिक पक्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरं जे माध्यम आहे प्रतिनिधित्वाचं ते आहे हितसंबंधी गट किंवा दबाव गट. आता दबाव गट म्हणजे त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. दबाव गट म्हणजे दबाव टाकणे, प्रेशर टाकणे, प्रेशराईज करणे. कोणाला प्रेशराईज करणे? तर सरकारवर प्रेशर टाकणे, सरकारला प्रेशराईज करणे. कशासाठी? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. मूळ हेतू काय असतो? मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. तर मग फरक काय आहे? हे जर दुसरं माध्यम आहे प्रतिनिधित्वाचं, दुसरं माध्यम आहे कोणतं? हितसंबंधी गट किंवा दबाव. मग दबाव गट नेमकं करतो काय? तर दबाव गट निवडणुका लढवतो. सर्वात महत्त्वाचं काय फरक काय राजकीय पक्ष आणि दबाव गट यामध्ये? सर्वात मूलभूत फरक काय, महत्त्वाचा फरक काय? तर दबाव गट निवडणुका लढवीत नाही. दबाव गटाला सत्ता नको, दबाव गटाला खुर्ची नको. दबाव गटाला काय पाहिजे? आपल्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. हितसंबंधी गट, आता त्यांचे हितसंबंध सारखे असतात, त्यांचे इंटरेस्ट सारखे असतात, त्यांना आपल्या मागण्या पूर्ण करायच्या असतात. निवडणुका न लढवता त्यांना मागण्या पूर्ण करायच्या असतात. याच्यामध्ये भरपूर संख्या असते, हजारो लाखो यामध्ये कार्यकर्ते असतात. मग हे काय करतात? तर हे सरकारला विनंत्या करतात, सरकारला अर्ज देतात, सरकारला विनवणी करतात की आमच्या मागण्या पूर्ण करा. आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अनेक दबाव गट आहेत मित्रांनो. काही व्यापाऱ्यांचे दबाव गट आहे, काही शेतकऱ्यांचे दबाव गट आहे, काही विद्यार्थ्यांचे दबाव गट आहे. तुम्ही आता 11वी 12वीमध्ये आहात, भविष्यात जेव्हा तुम्ही सिनियर कॉलेजला जाल तेव्हा तुम्ही ABVP, NSUI, AISF सारख्या ज्या विद्यार्थ्यांच्या संघटनांशी तुमचा संबंध येणार आहे. ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या संघटना, या संघटना सरकारवर दबाव टाकतात, केंद्र सरकारवर, राज्य सरकारवर दबाव टाकतात. कशासाठी? आमच्या मागण्या पूर्ण करा. विद्यार्थ्यांच्या पण मागण्या असतात, तुमच्या पण मागण्या आहेत. आता तुमच्या मागण्या काय आहेत? तुम्ही म्हणाल की सर आमच्या मागण्या काय? विचार करा तुमच्या मागण्या काय आहेत. तुम्हाला काय वाटतं की एक्झामिनेशन फीस कमी असली पाहिजे? तुम्हाला वाटतं की दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये एक्झामिनेशन फीस घेऊ नये किंवा घेतली तर ती परत करावी. शासन करतं. दुष्काळजन्य परिस्थिती असेल तर बऱ्याच वेळा शासनाने एक्झामिनेशन फीस परत केलेली आहे. त्यानंतर जे सेमिस्टर पॅटर्न आहे, सेमिस्टर पॅटर्नवरून विद्यार्थ्यांचा विरोध आहे की सेमिस्टरच्या ऐवजी इयरली पॅटर्न असल्या पाहिजे. विद्यार्थ्यांचं मग म्हणणं असतं की स्कॉलरशिप्स आम्हाला व्यवस्थित मिळाल्या पाहिजे, दरवर्षी स्कॉलरशिप मिळाल्या पाहिजे, स्कॉलरशिप प्रलंबित असता कामा नये, अशा विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या असतात. शेतकऱ्यांचे अनेक दबाव गट आहेत आपल्या भारतामध्ये. अलीकडे आपण पाहतो की दिल्लीच्या बाहेर मोठं आंदोलन सुरू आहे, जवळपास 3 महिने जास्त झालेले आहेत, 100 दिवस जवळपास झालेले आहेत की शेतकरी त्या ठिकाणी आहेत. भारतीय किसान युनियन सारखं संघटन त्या ठिकाणी आहे. राकेश टिकेत एक नाव फार चर्चेत आहे, जे या संघटनेशी संबंधित आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एक पक्ष आहे. राजू शेट्टी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल की जे खासदार राहिलेले आहेत. तर आपल्या विदर्भामध्ये देखील शेतकरी संघटना कार्यरत आहे, ज्या शेतकरी संघटनेची स्थापना माननीय स्वर्गवासी शरदजी जोशी यांनी केली. तर सोबतच काही व्यापाऱ्यांच्या देखील संघटना आहे. प्रत्येकाच्या संघटना असतात, काही धार्मिक संघटना असतात, काही सांप्रदायिक संघटना असतात. कारण प्रत्येक धर्माला, संप्रदायाला, शेतकरी असो, विद्यार्थी असो, व्यापारी असो, यांना वाटतं की आमच्या गरजा, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. मग एकट्याने होत नाही. यासाठी मग काय तयार करावं लागतो? ग्रुप तयार करावा लागतो, समूह तयार करावा लागतो, त्याची नोंदणी वगैरे होते. मग ते संघटन जन्मास येतं आणि ते मग सरकारवर काय करतात? दबाव टाकतात. मग निवडणुकीच्या आधी ते सरकारला म्हणतात की आमच्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या, शेतकऱ्यांच्या असो, कामगारांच्या असो, विद्यार्थ्यांच्या असो, तर आम्ही तुम्हाला काय देऊ? पाठिंबा देऊ. आता एका दबाव गटामागं, एका हितसंबंधी गटामागं हजारो लाखो कार्यकर्ते असतात, लोक असतात, आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर सरकारला चांगलंच आहे ते. सरकारी म्हणतं की ठीक आहे, तुम्ही जर आम्हाला आज पाठिंबा दिला तर भविष्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही निश्चित पूर्ण करू. तर या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की दबाव गट काय टाकते? सरकारवर दबाव टाकतं. दबाव गट निवडणुका लढवत नाही. दबाव गट निवडणुकीपूर्वी किंवा निवडून आल्यानंतर काय करतं? पाठिंबा देतं. जनरली निवडणुकीच्या आधी महत्त्वाचं असतं.
कारण सरकारला एक शब्द द्यावा लागतो ना की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला भरभरून सहकार्य करू. ठीक आहे. तिसरं जे माध्यम आलेलं आहे ते आहे अशासकीय संस्था, ज्यांना आपण NGOज म्हणतो. NGOज, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स. आता NGOज काय करतो हे देखील एक माध्यम आहे. म्हणजे पुन्हा तेच की NGO इज अ लिंक बिटवीन कॉमन पीपल अँड द गव्हर्नमेंट. सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील ती एक लिंक आहे, जोडण्याचं काम करतं. आता सरकारला आपल्या मर्यादा आहे, सरकार प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. मग या ऐवजी NGOज पुढे आलेले आहेत. NGOज गैरसरकारी शब्दाचाच अर्थ आहे मित्रांनो, सरकारी आणि गैरसरकारी. काही सेवाभावी लोक पुढे येतात, आणि काय करतात, सेवा देतात. आपल्या भारतामध्ये मानवी हक्क क्षेत्रामध्ये पर्यावरणासाठी, स्त्रियांच्या अन्याय अत्याचाराला विरोध करण्यासाठी, बालकांचे जे हक्क आहे, मानवी हक्क आहे, त्यांच्यासाठी अनेक गैरसरकारी संघटना NGOज पुढे आलेले आहेत. तर या NGOजच्या माध्यमातून देखील जनतेच्या मागण्या, गरजा पूर्ण होतात मित्रांनो. ठीक आहे. तर सध्या आपल्याला पहिलं जे माध्यम आहे राजकीय पक्ष, या राजकीय पक्षाची माहिती घ्यायची आहे. थोडक्यात मी तुम्हाला तीनही जी माध्यम आहेत त्या माध्यमांची माहिती दिली. तर आपण पुढचा जो मुद्दा आपला प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर असं म्हटलेलं आहे. प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर, 3 माध्यमे आहेत. त्यातील पहिलं माध्यम म्हणजे राजकीय पक्ष, दुसरं आहे हितसंबंधी गट किंवा दबाव गट, तिसरं आहे अशासकीय संस्था. या अंतर्गत पुढचा जो मुद्दा आहे स्तर, प्रतिनिधित्वाचे स्तर, लेवल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, लेवल्स. तर प्रामुख्याने 2 स्तर पडतात, तसा तिसरा पण एक स्तर आहे. 3 लेवलवर कामं चालतात. आपलं संघराज्य आहे, भारत संघराज्य आहे. या संघराज्यामध्ये दुहेरी शासन आहे, केंद्र शासन, राज्य शासन. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्तेचं विभाजन झालेलं आहे, केंद्र शासन, राज्य शासन. आपण केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची असं ऐकलेलं आहे. केंद्र सूची म्हणजे ज्याला आपण युनियन लिस्ट म्हणतो. युनियन लिस्टमध्ये जी नावं आहेत, ज्या विषयांची नावं आहेत त्यांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. दुसरी सूची म्हणजे राज्य सूची, याला स्टेट लिस्ट असं म्हणतात, ज्यामध्ये जवळपास 66 विषय सांगितलेले आहेत. केंद्र सूचीमध्ये जवळपास 97 विषय सांगितलेले आहेत. मग राज्य सूचीमध्ये जे नावं येतात त्यांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला, स्टेट गव्हर्नमेंटला असतो. तिसरी एक सूची आहे समवर्ती सूची, त्याला कॉन्करंट लिस्ट. त्या कॉन्करंट लिस्टमध्ये जे विषय येतात, जवळपास 46 विषय त्यात सांगितलेले आहेत, त्यांवर कायदा करण्याचा अधिकार दोन्ही सरकारांना असतो. पण अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असतो, कारण आपल्या इथे प्रभावशाली केंद्र शासन आहे. कसे शासन आहे? डॉमिनंट युनियन गव्हर्नमेंट. केंद्राचा प्रभाव जास्त आहे, केंद्राकडे सत्ता जास्त आहे, अशी तरतूद घटनेतच केलेली आहे. काय पाहतो आपण की एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार संविधानानुसार चालत नसेल तर त्या ठिकाणी मग राष्ट्रपती राजवट लागते. म्हणजे घटक राज्याची सत्ता देखील कोणाकडे जाते? राष्ट्रपतीकडे जाते. अशी व्यवस्था भारताच्या संविधानामध्ये केलेली आहे, जेणेकरून दोघांमध्ये संघर्ष उत्पन्न होऊ नये, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष उद्भवू नये यासाठी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर 3 स्तर. आता मी या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता, एक डायग्राम काढलेली आहे. स्तर, 3 लेवल्स, 3 स्तर आहेत. त्यातील पहिला स्तर म्हणजे केंद्र शासन, दुसरा स्तर म्हणजे राज्य शासन, स्टेट गव्हर्नमेंट, आणि तिसरा स्तर म्हणजे स्थानिक स्वराज्य शासन, लोकल गव्हर्नमेंट बॉडी, स्थानिक स्वराज्य शासन. आता केंद्र शासन, पहिला स्तर म्हणजे कोणता? केंद्र शासन. आपलं संघराज्य दुहेरी शासन आहे, केंद्र शासन, राज्य शासन. संघराज्याची वैशिष्ट्ये या आधीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगितली होती. संघराज्याची प्रामुख्याने 4 वैशिष्ट्ये. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता विभाजन, दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी शासन, तिसरं वैशिष्ट्य म्हणजे लिखित राज्यघटना, चौथं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं? स्वतंत्र न्यायपालिका, स्वतंत्र न्यायव्यवस्था, जे आपलं 6वं प्रकरण आहे. 6व्या प्रकरणामध्ये आपण समजून घेऊ. प्रकरणाचं नाव आहे न्यायपालिकेची भूमिका. न्यायव्यवस्थेबद्दल आपण माहिती 6व्या प्रकरणामध्ये घेऊ. तर केंद्र शासन पहिला स्तर आहे, दुसरा स्तर म्हणजे राज्य शासन आहे, तिसरा म्हणजे स्थानिक स्वराज्य शासन आहे.
आता केंद्र शासनाचं काम काय, तर राज्य चालविणे, राज्यातील जनतेसाठी कायदा करणे, राज्यातील जनतेची आकांक्षा आहे, गरजा आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, हे केंद्राचं काम असतं. आणि दुसरा स्तर म्हणजे राज्य शासन असतं. आपलं जे संघराज्य आहे हे केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेलं संघराज्य आहे. केंद्रोत्सारी संघराज्य दोन पद्धतीने निर्माण होतं, केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी. केंद्राकर्षी संघराज्य अमेरिका आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की ऑलरेडी त्या ठिकाणी राज्य अस्तित्वात होती, परंतु नंतर ती आकर्षिल्या गेली, ती काय झाली, ती एकत्र आली सुरक्षिततेसाठी. शेजारील देशांनी आपल्यावर आक्रमण करू नये, आपल्याला जिंकू नये, यासाठी ते एकत्र आले. आपण शिकलो आहोत की इतिहासामध्ये 13 वसाहती, अमेरिकेतील 13 वसाहती इंग्रजांच्या गुलाम होत्या. तर 1776 साली त्या ठिकाणी स्वातंत्र्य युद्ध झालं. हा इतिहास आपण समजून घेतलेला आहे, वाचलेला आहे. तर त्यांना कळलं की असं सेपरेटली राहणं बरोबर नाही, एकीमध्ये बळ असतं ना, मग आपण एकत्र येऊ. मग ते केंद्राकडे आकर्षित केले. त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व आहे, केंद्राचं घटक राज्याचं. अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था देखील दुहेरी आहे अमेरिकेमध्ये, आहे की नाही, सांघिक न्यायालय आणि घटक राज्याचं न्यायालय. भारताचं तसं नाही, भारत देखील संघराज्य आहे, भारत देखील संघराज्य आहे, पण अमेरिकेप्रमाणे पूर्णता नाही आहे. अमेरिकेमध्ये लिखित राज्यघटना आहे, आपली पण आहे. अमेरिकेमध्ये न्यायपालिका आहे, आपल्याकडे पण न्यायपालिका आहे, पण आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, केंद्राचा प्रभाव आहे. आपल्याकडे काय पाहतो आपण की केंद्राला अधिकार जास्त आहे, केंद्रोत्सारी पद्धती निर्माण झालेलं संघराज्य आहे. आधी केंद्र सरकार आणि नंतर मग राज्य सरकारी टप्प्याटप्प्याने अस्तित्वात आलेली आहे. अजूनही आपल्या भारतामध्ये आपण पाहतो की विविध घटक राज्यांची मागणी होताना आपल्याला दिसते. तर पहिला स्तर म्हणजे केंद्र शासन, दुसरा स्तर म्हणजे राज्य शासन. उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र राज्य काय आहे, राज्य शासन आहे. तर केंद्र शासन देशासाठी निर्णय घेतं, केंद्र शासन देशासाठी कायदा करतं, राज्य शासन राज्यासाठी निर्णय घेतं, राज्यासाठी कायदा करतं. म्हणजे जे जे विषय दिलेले आहेत, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण घेऊ तर केंद्र शासनाकडे काही महत्त्वाचे विषय असतात. केंद्र शासनाकडे फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की परराष्ट्र खातं केंद्राकडे आहे, चलन करन्सी ठरविण्याबाबतचे अधिकार, पेट्रोलियम खातं, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव जे आपण पाहतो याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राला आहे. राज्याला त्यातून कमी अधिकार. रेल्वे डिपार्टमेंट केंद्राकडे आहे. त्यानंतर आपण पाहतो की संरक्षण महत्त्वपूर्ण खातं आहे, गृह खातं हे महत्त्वपूर्ण खातं आहे, मानव संसाधन खातं महत्त्वपूर्ण खातं आहे. तर ही जी खाती आहेत, ही जे विभाग आहेत हे केंद्राकडे आहे. त्यानंतर मग राज्य शासन आहे, राज्य शासनाकडे काही विषय आहे. आता ते विषय कोणते, उदाहरणार्थ जंगल आहे, एज्युकेशन आहे, त्यानंतर घटस्फोट आहे, असे काही विषय. राज्याचं पण एक गृह खातं असतं, राज्याचं एक शिक्षण खातं असतं, आहे की नाही. तर हे राज्य सरकारचे काही विषय असतात. दुसरा जो स्तर बघितला आपण तो आहे राज्य शासन. तिसरा स्तर आहे स्थानिक स्वराज्य शासन. पहा, सुरुवात कुठून होते, आपल्या गावातून सुरुवात होते. स्थानिक स्वराज्य शासन आपल्या गावातील ग्रामपंचायत. आपण जर शहरात आहोत तर नगर परिषद, टाऊन असेल तर नगर परिषद, त्यानंतर महानगरपालिका, मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, या महानगरपालिका आहे, त्यांना आपण स्थानिक स्वराज्य शासन म्हणतो. म्हणजे स्थानिक स्वराज्य शासनाचे पुन्हा दोन भाग पडतात. कोणते दोन भाग पडतात स्थानिक स्वराज्य शासनाचे? एक आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य शासन, शहरी स्थानिक स्वराज्य शासन. ग्रामीण, शहरी. तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य शासनामध्ये काय काय येतं मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला? ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, स्थानिक स्वराज्य शासनामध्ये येतं. आणि शहरी स्थानिक स्वराज्य शासनामध्ये काय काय येतं सांगा बरं, माहिती आहे तुम्हाला काय काय येतं? यामध्ये नगर परिषद येतं, महानगरपालिका येतं, हे येतं शहरी स्थानिक स्वराज्य शासनामध्ये. हे देखील एक शासन आहे. स्थानिक लोकांसाठी निर्णय घेण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य शासनाला असतं. यासाठी तर घटना दुरुस्ती झालेली आहे मित्रांनो, 1993 साली झालेली 73वी घटना दुरुस्ती, फार महत्त्वपूर्ण घटना दुरुस्ती. संवैधानिक दर्जा आहे ग्रामसभेला, आता संवैधानिक दर्जा.
जशी लोकसभा महत्त्वाची आहे तशी ग्रामसभा देखील महत्त्वाची. असं म्हणतात की देशाची लोकसभा जर सुधारायची असेल तर आधी ग्रामसभा सुधारल्या पाहिजे. ग्रामसभेतून किंवा गावातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेतृत्व विकसित होत असतं आणि मग चांगले नेते आपल्याला तिकडे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मिळतात. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काय काय समजून घेतलं मित्रांनो. तर आजच्या तासिकेमध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजे काय थोडक्यात समजून घेतलं. प्रतिनिधित्वाची माध्यमे आपण समजून घेतली. 3 माध्यमे, राजकीय पक्ष, त्यानंतर हितसंबंधी गट आणि त्यानंतर अशासकीय संस्था. पुढल्या तासिकेमध्ये आपण हितसंबंधी गट आणि अशासकीय संस्था याची सविस्तर माहिती घेऊ. या तासिकेमध्ये आणखी एक मुद्दा आपण समजून घेतला तो म्हणजे स्तर. प्रतिनिधित्वाचे स्तर 3 स्तर. पहिला कोणता? केंद्र स्तर, केंद्र शासन. दुसरा म्हणजे राज्य स्तर, राज्य शासन. तिसरा स्तर म्हणजे कोणता स्तर? स्थानिक स्वराज्य स्तर किंवा स्थानिक स्वराज्य शासन. तर आजच्या पुरतं एवढं राहू द्या मित्रांनो. पुढल्या तासिकेमध्ये आपण हितसंबंधी गट, दबाव गट याबद्दलची अधिकची माहिती घेऊ. सोबतच अशासकीय संस्था म्हणजे काय त्याची काही उदाहरणं आपण पुढच्या तासिकेमध्ये समजून घेऊ. आजच्या पुरतं एवढं राहू द्या. पुढल्या तासिकेमध्ये आपण भेटू. नमस्कार.